राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, आमच्या हक्काचं ओबीसींना दिलं। मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच पवारांवर टीका। निलेश घायवाच्या घरावर पोलिसांची धाड, 10 तोळे सोनं, काही चांदी, 40 कागदपत्रांसह सापडलं मोठं घबाड। प्रांजल खेवलकरांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, पण पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीला बोलावलं। नगर परिषद आणि नगर पंचायतीचं आरक्षण जाहीर, 67 नगर परिषद पैकी 34 ओबीसी महिलांसाठी आरक्षित। ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार, पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील धक्कादायक घटना। थोडीशी मदत अण्णासाठी वाल्मिक कराडच्या नावाने आर्थिक निधी द्या, मुंडे बंधू भगिनींचेही फोटो झळकल्याने बीडमध्ये खळबळ। गौतमी पाटीलला अपघात प्रकरणात मोठा दिलासा, पुणे पोलिसांकडून क्लीन चिट, अपघाताच्या वेळी गाडीत नसल्याचं स्पष्ट। आम्ही लिहून ठेवू, जीव गेला तर जरांगेंना फाशी द्या, विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान। आपण उगाच जरांगेला डोक्यावर घेतो, तो मराठ्यांचा लीडर नाहीच, तो वाळू चोर, दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता। भुजबळांनी जरांगेंना पुन्हा डिवचलं। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।